1665च्या जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची विजयगाथा संपूर्ण देशात पसरली होती. सर्व देशभर ते प्रसिद्ध झाले होते की असा एक शूरवीर जन्माला आला आहे ज्याने मुघल सत्तेला आदिलशाहीला पराभूत करून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. पण शिवाजी महाराजांच्या या प्रसिद्धीमुळे औरंगजेब परेशान होता. तो शिवाजी महाराजांनी स्वराज्याला नष्ट करू पाहत होता आणि यामुळेच त्याच्या प्रमुख सरदारांपैकी मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानाला मोठ्या फौजेसह स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी पाठविले. पण स्वराज्याचा मोठा हल्ला रोखण्यासाठी तयार नव्हते. यामुळे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बुद्धीचा वापर करत मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडे तहाचा प्रस्ताव पाठविला, ज्याला मिर्झाराजे जयसिंगाने स्वीकार केले. पण काही अटी घातल्या. त्यातली पहिली अट होती की शिवाजी महाराजांना आपल्या 35 किल्ल्यांपैकी 23 किल्ले मोगलांना द्यावे लागणार होते आणि याशिवाय ज्या परगण्यामध्ये 40 लाखापर्यंतचे उत्पन्न मिळते तो प्रदेश देखील मोगलांना द्यावा लागणार होता. याशिवाय शिवाजी महाराजांसमोर अनेक अटी लादल्या होत्या ज्या स्वीकारणे शक्य नव्हते, जवळजवळ अशक्य होते. पण त्यावेळची परिस्थिती पाहून शिवाजी महाराजांनी त्या सर्व अटी मान्य केल्या आणि अशा प्रकारे 11 जून 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला. आणि यासोबतच शिवाजी महाराजांना आग्र्याला औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या दिवशी हजर राहावे अशी अट होती, ज्यावर शिवाजी महाराज राजी नव्हते, कारण त्यांना औरंगजेबावर विश्वास नव्हता. पण जेव्हा मिर्झाराजे जयसिंगाने त्यांना विश्वास दाखवला तेव्हा कुठे ते आग्र्याला जाण्यासाठी तयार झाले. ते बाळशंभू राजांना आणि काही विश्वासू सरदारांना घेऊन आग्र्याच्या दिशेने निघाले. खूप लांबचा प्रवास करून 11 मे 1667 रोजी ते आग्र्याला पोहोचले. प्रवासादरम्यान मुघल सरदारांनी त्यांच्यासोबत द्वेषपूर्ण व्यवहार केला होता. आग्र्याला पोहोचल्यानंतर शिवाजी महाराजांच्या देखरेखीची जबाबदारी मिर्झाराजे जयसिंगाचा मुलगा रामसिंग यांच्याकडे होते, ज्याने त्याच्या निवासाची आणि सुरक्षिततेची काळजी घेतली होती. यानंतर 16 मे 1667 रोजी दिवाणी खासच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रित केले गेले आणि जेथे शिवाजी महाराज गेले. आता या घटनेला महत्त्वपूर्ण वळण मिळाले, त्यामुळे हे काळजीपूर्वक ऐका. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. या दरबारात औरंगजेब एका उच्च आसनावर बसला होता आणि इतर सर्व त्याच्या समोर उभे होते. त्या लोकांची उभे राहण्याची जागा, त्यांचा हुद्दा, त्यांचं पद, त्यांची प्रतिष्ठा, त्यांच्याकडे असलेली संपत्ती, सैन्य याच्यावर ठरली होती. ज्याच्याकडे सर्वात जास्त सैन्य शक्ती आहे तो पुढच्या रांगेत उभा होता. त्याच्यापेक्षा कमी सैन्य शक्ती असलेले त्याच्या पाठीमागे आणि नगण्य सैन्य असलेले अत्यंतच मागे, अशा प्रकारची ती रांग होती. आता तो ऐतिहासिक क्षण आला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मुघल बादशाह आलमगीर औरंगजेबाच्या एकदम समोर उभे राहिले. त्यानंतर एका दरबाराने शिवाजी महाराजांची ओळख औरंगजेबाशी करून दिली. शिवाजी महाराजांनी देखील अत्याचार दाखवत भेटवस्तू औरंगजेबाला दिल्या. पण औरंगजेबाने शिवाजी महाराजाला बघून न बघितल्यासारखे केले आणि महाराजांशी एकही शब्द बोलला नाही. आणि औरंगजेब एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने शिवाजी महाराजांना फार मागच्या रांगेला थांबविले. या गोष्टीमुळे छत्रपती शिवाजी महाराज चिडले आणि त्यांनी रामसिंगाला बोलावले आणि या गोष्टीविषयी विचारणा केली आणि ते अत्यंत रागाने द्वेषाने बोलत होते. त्यामुळे संपूर्ण दरबाराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. ते तातडीने कुणाची परवानगी न घेता त्या दरबारातून निघून गेले. रामसिंग आणि इतर काही दरबारी त्यांच्या मागे जाऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते आणि दरबारात येण्याची विनंती करीत होते. पण शिवाजी महाराज कोणाचंच ऐकायला तयार नव्हते. त्यांचा दरबारात झालेला अपमान ते कोणत्याच परिस्थितीत सहन करायला तयार नव्हते. पण औरंगजेबाला एक कारण भेटले होते. त्यांना एका हवेलीमध्ये नजरबंद ठेवण्यात आले. एवढेच नाही तर त्यांच्या आजूबाजूला बऱ्याच मुघल सैनिकाचा कडा पहारा ठेवण्यात आला. यामागे औरंगजेबाचा उद्देश होता की कोणत्याच परिस्थितीत शिवाजी महाराजांना तेथून बाहेर पडू द्यायचे नाही. त्याचा प्लॅनच होता की काहीतरी तरकीब लढवून, शक्क लढून शिवाजी महाराजांचा काटा काढायचा. पण हे काम तेवढे सोपे नव्हते, कारण मिर्झाराजे जयसिंगाचा मुघल दरबारात खूप प्रभाव होता. त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्राणाचे रक्षण करण्याचे वचन दिले होते आणि याच वचनामुळे रामसिंग देखील त्यांच्या वडिलांच्या वचनाला पाळण्यासाठी तत्पर होता. पण शिवाजी महाराजांना ही गोष्ट माहीत होती की औरंगजेबाच्या मनात काय चालू आहे. तो त्यांना मारण्यासाठी बऱ्याच चाली, युक्त्या शोधू शकेल. त्यामुळे ते स्वतःच बाहेर पडण्यासाठी युक्ती शोधू लागले. त्यानंतर बाहेर तैनात असलेल्या मुघल सैनिकांना सांगण्यात आले की शिवाजी महाराजांची तब्येत ठीक नाही, ते बाहेर गरिबांना वाढण्यासाठी फळे आणि मिठाया पाठवतील. त्यांच्या आशीर्वादामुळे महाराजांची तब्येत ठीक होईल. त्यानंतर या फळाच्या आणि मिठाईच्या मोठमोठ्या पालख्या तेथून जायला लागल्या. बाहेर तैनात असलेले सैनिक या पालख्यांची कसून चौकशी करून त्याला बाहेर जाऊ देत होते. अशा प्रकारे काही दिवस निघून गेले. बऱ्याच दिवसापर्यंत असंच चालत राहिलं. मग ते तैनात असलेले सैनिक देखील तेवढे काळजीपूर्वक त्या पालख्या तपासणी करीत नव्हते, कारण ही तर दररोजची गोष्ट झाली होती. पण शिवाजी महाराज याच गोष्टीची वाट पाहत होते. यानंतर एके दिवशी बाहेर उभे असलेल्या सैनिकांना एक संदेश पाठवण्यात आला. महाराजांची तब्येत अत्यंत वाईट झाली आहे, त्यामुळे बराच वेळ ते आराम करतील. त्यामुळे कोणीच त्यांच्या आराम कक्षात जाऊ नये, त्यांना परेशान करू नये.
आणि यानंतर नेहमीप्रमाणे या पालख्यामधून फळ्याच्या मिठाईच्या जागी शिवाजी महाराज आणि राजे संभाजीराजे निघाले. पण सैनिकांना याचा संशय येऊ नये म्हणून त्यांच्या जागी झोपले होते त्यांचे सावत्र भाऊ हिरोजी फर्जंद. हिरोजींनी पूर्णपणे पांघरून घेतले होते. फक्त त्यांचा एक हात बाहेर होता, ज्या हातात शिवाजी महाराजांचे कडे घातले होते, ज्यामुळे सैनिकांना असे वाटेल की येथे शिवाजी महाराज झोपले आहेत आणि ते त्यांना कळाले देखील नाहीत. ही गोष्ट कळायला सैनिकांना बराच वेळ लागला आणि एवढ्या वेळात शिवाजी महाराज बरेच दूर निघून गेले होते. सैनिकांना सत्यता समजली, औरंगजेबापर्यंत कळाली. त्याने त्याची विशाल सेना शिवाजी महाराजांच्या मागे लावली. पण शिवाजी महाराज ही गोष्ट जाणून होते. त्यांनी वेषांतर केले. ते साधूंचा वेश परिधान करून साधूच्या दत्त्यामध्ये सामील झाले आणि दुसऱ्या रस्त्याने ते रायगडला पोहोचले. असे म्हटले जाते की मीरजादाजी जयसिंग आणि त्यांचा मुलगा रामसिंग महाराजांना आग्र्यामधून निसंडण्यासाठी त्यांनी पूर्ण सहकार्य केले, कारण ते पण औरंगजेबाचा मनसुबा पूर्णपणे जाणून होते. आणि शिवाजी महाराज आग्र्याहून रायगडावर पोहोचल्यानंतर त्यांनी गमावलेले आपले सर्व किल्ले परत मिळविले. हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून निसटणे ही औरंगजेब आणि मुघल साम्राज्यासाठी सर्वात मोठी चूक होती, कारण यानंतर मराठा साम्राज्य निरंतर विस्तारात गेले आणि मुघल साम्राज्य याचे पतन होत गेले. ही गोष्ट औरंगजेबाला देखील माहीत होती की त्यामुळे त्याला आयुष्यभर या गोष्टीचा पश्चाताप राहिला. त्याच्या शेवटच्या दिवसात त्याने म्हटले की एका राजासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते की प्रत्येक गोष्टीची त्याने खबर ठेवली पाहिजे. एका मिनिटाचा हलगर्जीपणा आयुष्यभरासाठी पश्चाताप होऊन बसतो. अपशकुनी शिवाजीच्या पळून जाण्यामुळे मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात देखील लढाईमध्ये व्यस्त राहिलो आहे. ही व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूयात